नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊन येत आहोत. तो म्हणजे बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा विषय. तो आपल्यापैकी लोकांना माहिती आहे की बौद्धिक अक्षम म्हणजे काय. मतिमंद मुलांचा म्हणजे आपण शारीरिक कष्टाबद्दल नेहमीच बोलतो, पण आपल्या समाजात अशीही काही मुलं आहेत ज्यांचं जग आपल्यापेक्षा थोडं वेगळं आहे. मी बोलते बौद्धिक अक्षम किंवा मतिमंद मुलांबद्दल. त्यांचं मन निरागस असतं, पण त्यांच्या अडचणी मात्र थोड्या वेगळ्या असतात. त्यांच्या अडचणी मोठ्या असतात आणि त्यांच्या अडचणी म्हणजे कोणत्या, की त्यांच्या जीवनात येणाऱ्या समस्या ह्याच त्यांच्या खूप मोठ्या अडचणी असतात. आणि त्या अडचणीचा सामना करता करता त्यांना आणि त्यांच्या पालकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. मित्रांनो, आपण या मुलांच्या साध्या गोष्टी समजून घेताना किंवा व्यक्त होताना त्रास होऊ शकतो. इतरांशी संवाद साधणं, स्वतःची कामं करणं किंवा गर्दीत वातावरण त्यांच्यासाठी खूप आव्हानात्मक असतं. अनेकदा त्यांना वेळेचं किंवा आजूबाजूच्या परिस्थितीचं सुद्धा आकलन व्हायला उशीर लागतो. ते आपल्या घराच्या व्यतिरिक्त बाहेरच्या वातावरणाशी समरस होताना आपल्याला दिसत नाही. बौद्धिक अक्षम मुलं म्हटलं की ते त्यांचे लेवल जे असतात, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाऊंड. म्हणजे काही मुलं सौम्य असतात, काही थोडी जास्त असतात, काही त्याच्यापेक्षा तीव्र असतात आणि काही अतिशय तीव्र असतात की त्या मुलांना स्वतःचं काहीच समजत नाही, काहीच भान राहत नाही. ते आपल्या इथे बस घरात पडलेले असतात. त्यांच्याकडे आईवडिलांना लक्ष द्यावं लागते. पण अशा मुलांच्या सोबत काम करणं म्हणजे एक मोठं कौशल्य आहे. कारण त्यांच्यासोबत काम करायसाठी कुटुंबाच्या व्यतिरिक्त, आईवडिलांच्या व्यतिरिक्त एक म्हणजे विशेष शिक्षक, शाळेचा विशेष शिक्षक जो आहे, जो प्रशिक्षित असतो. आणि जी शाळा आहे, जी आता अमरावतीमध्ये निवासी मतिमंद विद्यालय आहे, असिसी आशादीप मतिमंद मुलांची शाळा आहे, प्रयास मतिमंद मुलांची शाळा आहे, दौलतभाई देसाई मतिमंद मुलांची शाळा आहे आणि मंदबुद्धी मतिमंद मुलांची शाळा आहे. अशा अमरावतीमध्ये एकूण जवळपास 5 शाळा आहेत आणि 5 शाळेमधून ही निवासी मतिमंद मुलांची शाळा जी आहे, ही डेंटल कॉलेजजवळ म्हणजे विद्यापीठ परिसरामध्ये शाळा आहे. मी पालकांना नम्र विनंती करेल की त्यांनी आपल्या मुलांना, आपल्याला कळलं की माझा मूल मतिमंद आहे, त्यांनी पहिली गोष्ट तर ते मान्य करायला पाहिजे की हो, माझं मूल मतिमंद आहे. तर मतिमंद आहे तर हारून जायचं नाही. कारण जगामध्ये असे मतिमंद मुलं भरपूर आहेत. आणि जर पालकांनी हारलं, मागे वळलं, तर त्या मुलांचं काय? त्या मुलांसाठी काहीतरी करणं अतिशय गरजेचं आहे. त्या मुलांचा सांभाळ करणे कुटुंबाने सुद्धा या पालकांना समजून घेतलं पाहिजे. कारण आम्ही जेव्हा बघतो तेव्हा घरातच, कुटुंबातच त्या मुलांचा छळ होतो आणि त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा छळ होतो. पण याला जबाबदार फक्त पालकच असतात काय? तर याला कारण सर्व समाजच असतो. कारण मतिमंदत्व कधी येतं? ते जन्मापूर्वी, जन्माच्या वेळी आणि जन्मानंतर. याच्या 3 स्टेप आहे की मतिमंदत्व कसं येतं, कुठून येतं, कधी येतं आणि ते खरंच त्याच्यामध्ये किती मतिमंदत्व असतं. तर बंधूंनो, मतिमंदत्व ही एक बिमारी नाही, समस्या नाही, ती एक स्थिती आहे. मतिमंदत्व ही अशी स्थिती आहे की जिथे व्यक्तीची कार्यात्मक पातळी ही बौद्धिक कार्यक्षमतेपेक्षा खूप कमी असते
आणि त्याला समाजाचं कोणतेही ज्ञान नसतं. आणि या सर्व गोष्टी आपल्या बाळाच्या वयाच्या 18 वर्षापूर्वी दिसून यायला पाहिजे, म्हणजे 0 ते 18 वर्षापर्यंत. काही मुलांना जन्मताच मतिमंद असतं, काही जन्माच्या वेळी पण येऊ शकतं. मूल जेव्हा पडतं, बाळंतपण होण्याच्या वेळेस जेव्हा एखाद्या वेळेस त्याला ऑक्सिजन कमी मिळते, ते बाहेर यायला वेळ लागतो, किंवा एखाद्या वेळेस डॉक्टरांच्या हातातून बाळ पडतं, हेही खूप महत्त्वाचं आहे. तेव्हाही मतिमंदत्व येऊ शकतं. आणि मूल बाहेर आल्यानंतर कधीही खेळायच्या वेळेस पडलं डोक्यावर, किंवा झोपल्यानंतर आईजवळून पडलं, खाटेवरून पडलं, पलंगावरून पडलं, तरी मतिमंदत्व येऊ शकतं. मतिमंदत्वाची अशी कारणं आहेत. त्यांच्यासोबत, मतिमंदांसोबत हसा. म्हणून मी माझ्या बहुतेक मतिमंद मुलांची एक माझी कविता आहे, त्याच्यामध्ये पण मी सुद्धा लिहिलेलं आहे. मतिमंद ग तुझं पोर, समजू नको तुझी वाला घोर, असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई, असे आहे कितीतरी पोर ग, शेजारी न सखे बाई. त्याला विशेष शाळेत घाल, तो हळूहळू शिकेल, त्याला विशेष शाळेत घाल, तो हळूहळू शिकेल, तिथं त्याच्याच सारखे मुलं ग, शेजारी न सखे बाई, तिथे त्याच्याच सारखे मुलं ग, शेजारी न सखे बाई. म्हणून म्हणते, समाजाला मी एकच सांगते की समाजामध्ये बौद्धिक अक्षम मुलांच्या खूप समस्या आहेत. कौटुंबिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे, व्यावसायिक समस्या आहेत. सर्वात मोठी समस्या जर असेल बंधूंनो, तर ती समस्या म्हणजे लैंगिक समस्या आहे. तर या समस्येला तोंड देता आपल्याला बौद्धिक अक्षम मुलांसोबत काम करायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला, समाजातल्या व्यक्तीला मी म्हणेल की सहानुभूती नको, त्या मुलाबद्दल सहानुभूती नको, सहकार्य करा. बंधूंनो, अशा मुलांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. आणि ती मुलं जी आहेत ते आपल्याला घडवायची आहे. ते आपल्या मुलांसारखे शिकू शकत नाही, एकदा सांगितल्यानंतर त्यांना समजू शकत नाही. त्यांना एक गोष्ट ही वारंवार सांगावी लागते, तेव्हाच ते सगळ्या गोष्टी समजू शकतात. परंतु याचा अर्थ असा नाही की ते शिकू शकत नाही, ते खेळू शकत नाही, ते बागडू शकत नाही. ते खेळूही शकतात, शिकू शकतात. त्याच्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती अतिशय आवश्यक आहे. या मुलांभोवती काम करणारी जी एक टीम असते, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, कला शिक्षक, डॉक्टरसुद्धा असतात. त्याच्यात ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतो, व्यावसायिक उपचार तज्ज्ञ, स्पीच थेरपिस्ट असतो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, अशी जी टीम असते. आणि दुसरं BSW झालेले लोक जे असतात, समाजकार्य करणारे, MSW झालेले, ती लोकंसुद्धा, ते विद्यार्थीसुद्धा यासोबत काम करू शकतात. म्हणून आपण आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या मुलांकडे, समाजात आपल्याला दिसणाऱ्या मुलांना विशेष शाळेत पाठवा. त्यांना सहकार्य करा. त्यांना हसू नका, त्यांना कमी समजू नका. तेही करू शकतात. कारण मतिमंद मूल जरी असलं तरी ते एक समाजाचा घटक आहे. आम्ही जरी असलो मतीने मंद, आम्ही जरी असलो मतीने मंद, तरी समाजाचा आम्ही गुलकंद. आणि आम्हाला ठेवू नका घरामध्ये बंद, असे हे बौद्धिक अक्षम मुलं मुली आपल्याला हाक देत असतात. बंधूंनो, त्यांचा स्वीकार करा, त्यांना समजून घ्या. आणि आपल्याला समजून घेता येताना कुठलं काही अडचण आली तर
अशा आमच्या लोकांशी संबंध साधा आणि प्रत्येकाने सहकार्य करावं हीच अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ तिथे थांबवते. धन्यवाद. काळजी घ्या.